राम राम शेतकरी मित्रांनो, मी रमेश फाळशेकर, राहणार भिसनी, तालुका जिल्हा यवतमाळ. श्री अमृतरावजी देशमुख यांची एक अमृत पॅटर्न म्हणून पट्टा पद्धत आहे, ती मी विकसित केलेली आहे. यावर्षी 21 जून 2025ला लागवड केलेली आहे. 1 एकर असं क्षेत्र लावलेलं आहे मी. आज कापूस माझा एकरी 12 क्विंटल निघालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता अजून 15 क्विंटल कापूस निघू शकतो मित्रांनो. अमृतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे लागवड केलेली आहे आणि त्यांचे सुपुत्र दिनेश दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा लागवड केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, व्हरायटीची कंडिशन, प्लॉटची कंडिशन कशी आहे. आता कमीत कमी 80-90 पाती बोंड आहे व्हरायटीला. अजून खूप काही माल निघू शकतो. इथं अजून 15 क्विंटल धरायला आपण जास्त घेऊ शकतो. आणि खर्च खूप कमी आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, खर्च खूप कमी आहे या पद्धती. म्हणजे तुमचा निंदणाचा खर्च पण वाचतो, फवारणीचा खर्च पण वाचतो, सर्व खर्च खूप कमी आहे. याला ना टॉनिक नाही, काही नाही, वरखत नाही, काही नाही, काहीच नाही दिलं आहे मी. साध्या औषधी मारलेल्या आहे, खूप साध्या औषधी आहे. रिझल्ट पण चांगला आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे मी. आता आज मी फवारणी केलेली आहे, पाहून घ्या मित्रांनो. जशी आपली जून-जुलै महिन्यामध्ये राहते ना व्हरायटी, आपले लागवड हे त्या पद्धतीची व्हरायटी. पाहून घ्या मित्रांनो, आज काय परिस्थिती आहे. खूप चांगली पद्धत आहे मित्रांनो ही. खर्च तर खूपच कमी आहे, पारंपरिकपेक्षा खर्च कमी आहे. फक्त शेवटी तार बांबूचा बांधणीचा खर्च येतो मित्रांनो 10,000 रुपये. बस तो एक खर्च, एक वेळा खर्च केला का 4-5 वर्ष आपला खर्च करायचं काम नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज एका फांदीला 20-25 पाती बोंड आहेत. बघून घ्या. अशी व्हेरायटी आहे. माझं हे पहिलंच वर्ष आहे, तरी पण मला 25 क्विंटल तर आरामात होऊ शकतो. आरामात 25 क्विंटल निघते एकरी. हा मित्रांनो 7चा पट्टा आहे. 7x5 अशी लागवड केलेली आहे मी. पाहू शकता, हा 5चा आहे. हा थोडा मिललेला आहे, याची थोडी बांधणी राहिलेली आहे. पाहून घेऊ शकता तुम्ही. कापूस पण वेचणीला आलेला आहे. आता 3रा फेर. आता 12 क्विंटल निघाला. आता 3रा किती निघतो अजून त्याच्यावर आहे. आता ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पण 5-10 एकर पारंपरिक लावण्यापेक्षा 2 एकर लावून बघा. तुम्हाला पण लक्षात येईल म्हणजे अमृत पॅटर्न काय आहे. खूप चांगली पद्धत आहे मित्रांनो.